नाही राऊत साहेब, तुम्ही म्हणाला की कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन मदत केली. यात शरद पवारांचा उल्लेख असा आहे की त्यांना नरेंद्र मोदी यांनी विनंती केली की अमित शहांना वाचवा, सीबीआय चौकशीत जामीन मिळत नव्हता. आता मी याच्यावरती बघा, शरद पवारांनी मला लिहायचं आहे ते मी CBI मध्ये लिहिलं. महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी होते, स्वभावानुसार मदत केली. स्वभाव आणि म्हणजे दुसरं आहे, पवार साहेबांच्या बाळासाहेबांनी एका महत्वाच्या व्यक्तीला फोन केला. तुम्ही असं म्हटलंय नैतिकतेला धरून होणार नाही, पण त्यांनी त्या पदावरील व्यक्तीला आठवण करून दिली की तुम्ही कुठल्याही पदावर बसलेला असाल पण तुम्ही हिंदू आहात हे लक्षात घ्या. तर हा जो संदर्भ आहे याच्यामध्ये जवळजवळ 35 मिनिटाचा गॅप आहे जो मी त्यात टाकला नाही संभाषणाचा, जे म्हटलं नैतिकतेला धरून नाही. तुम्हीही अमुक अमुक आहात आणि त्याच्या आधी 35 मिनिटाचं फोनवरची चर्चा आहे, ती जर मी टाकली चर्चा. पण मी म्हटलं ना की आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे कार्यकर्ते आहोत. नाही, पण राऊत साहेब, न्यायदानाची जबाबदारी असलेली ती व्यक्ती होती. काही असेल, बाळासाहेब फोनवर बोलले. ते बाळासाहेब ठाकरे होते साहेब, ते हिंदुहृदय सम्राट होते. आणि न्यायमूर्ती असतील, राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, या सगळ्यांशी माननीय बाळासाहेबांशी आदराचे संबंध होते. आणि बाळासाहेबांनी आमच्याशी केव्हा तरी बोलावं अशी त्यांची इच्छा असायची. बाळासाहेब आमच्याशी बोलणं हा एक प्रसाद आहे असं ते मानायचे. मी तुम्हाला जेवढं मला शक्य आहे माझ्या मर्यादेत तेवढं मी तुम्हाला माहिती दिली आहे पुस्तकाच्या रूपानं. मला आता जास्त बोलायला लावू नये. सरकार पाडायला मदत करा अन्यथा तुला जा अशा प्रकारचं एक भाजपच्या पदाधिकाऱ्यांना येऊन तुम्हाला ज्येष्ठ नेते आहे का? त्याचं नाव नाही. मी तेच म्हणतो ना की ते मला अशा पद्धतीनं सांगायला आले की ते माझे चाहते होते की तुम्ही हे जे सरकार बनवलं आहे ते आम्ही पाडतो आहे. ते सरकार आम्ही कोणत्या परिस्थितीत ठेवत नाही असा दिल्लीत निर्णय झालेला आहे. मी तुम्ही बेकायदेशीरपणे सरकार कसं पाडणार? नाही, आम्ही पाडू शकतो, पण आम्हाला तुमची चिंता वाटते. तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही या सगळ्या भानगडीत आता पडू नका, तुम्ही शांत राहा, नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे. मी काय केलं आहे? काही करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही देशात राज्य कोणतं आणि कसं चालू आहे तुम्हाला माहिती आहे, काही करण्याची गरज नाही. ताबडतोब दुसऱ्या दिवशी मी हा संपूर्ण तपशील राज्यसभेचे चेअरमन व्यंकय्या नायडू यांना कळवला, कारण मी राज्यसभा सदस्य आहे, की मला अशा प्रकारच्या काल रात्री अमुक अमुक व्यक्तीने धमक्या दिलेल्या आहेत. आणि ते भविष्यात 2-1 महिन्यात सत्य झालं. नाही राऊत साहेब, तुम्ही त्या